जय भीम नमोबुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। अमरावतीत माजी खासदार व भाजप नेत्या नवनीत राणा व काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांच्यात जुंपली आहे। कारण ईव्हीएमच्या मुद्द्यावरून नवनीत राणा यांनी बळवंत वानखेडे यांनी राजीनामा देण्याची मागणी केली होती। यावर बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचे चॅलेंज स्वीकारले आहे। नवनीत राणांनी मला लेखी पत्र द्यावं की येणारी निवडणूक बॅलेट पेपरवर होणार, म्हणून मी राजीनामा देण्यास तयार आहे, असा पलटवार खासदार बळवंत वानखेडे यांनी केलाय। जे महाविकास आघाडीला ईव्हीएम वर जे ऑब्जेक्शन आहे त्यांना माझं आव्हान आहे की अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि तसंच रवी राणाजी आपले आमदारकीचाही राजीनामा देतील आणि तेही सुद्धा बॅलेटवर करावं। मला तर कमाल वाटते महाविकास आघाडीची। लोकसभामध्ये एवढे सीट आल्यानंतर तेव्हा ईव्हीएम हे बरोबर होता आणि लोकशाही जिवंत होती। आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे आणि एकदा रिझल्ट आल्यानंतर निकाल आल्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही कोणीही बाहेर निघालो नाही। एवढा जरी आहे तर अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि आमचे बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवीजी सुद्धा हे राजीनामा देतील आणि होऊन जावं एकदाच बॅलेटवर आपले मतदान। भारतीय जनता पार्टीच्या विश्वनेत्या, राष्ट्रीय नेत्या आदरणीय नवनीतजी राणा यांनी मला जे आज चॅलेंज दिलं की मी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढून दाखवा, हे चॅलेंज, हे त्यांचं जे आव्हान आहे ते मी स्वीकारलेलं आहे। त्यांना नम्र विनंती एकच की त्यांनी जे मला आव्हान केलं त्याबाबत निवडणूक आयोगाकडून तसं मला लेखी पत्र द्यावं की येणारी लोकसभेची निवडणूक जी आहे, पोटनिवडणूक, ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल, हे फक्त त्यांनी लेखी आणून द्यावं। आणि त्यांनी ज्यावेळेस म्हटलं, म्हणजे नवनीत राणाजींनी ज्यावेळेस मला म्हटलं आज, उद्या, परवा, केव्हाही, कितीही वाजता तो राजीनामा मी देण्यास तयार आहे, त्यांचं आव्हान मी पूर्णतः स्वीकारलं। फक्त जे मी माझी अट सांगितली ती एकच अट की त्यांनी निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊ असं फक्त मला लेखी द्यावं। अंबरनाथ शहरात नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला महापरिनिर्वाण दिनी हजारो अनुयायांनी रात्री 12 वाजता पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले। सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष शिवाजी उबाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण केला। सार्वजनिक बुद्ध जयंती उत्सव भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली। विशेष बाब म्हणजे 90 वर्षीय आजीने यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले व मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहिले असून मी त्यांचे दर्शन घेतल्याचे सांगितले। मान्यवरांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर आपले विचार मांडले। तत्यंपि बुद्धं शरणं गच्छामि, तत्यंपि धम्मं शरणं गच्छामि, तत्यंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि, अतिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। साधु साधु साधु। गुणगन्धं गुणपेतं हेतारतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध भारतीय घटनाशिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला त्यागाला माझे 13 वंदन। आज 6 डिसेंबर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे महापरिनिर्वाण झालेले आपल्या संपूर्ण भारतावर एकदम दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आपल्या लोकांवर दुःख झालेलं आहे. तर 6 डिसेंबर हा आपला एक दुःखाचा दिवस आहे असं मी समजते. यासाठी आपला जनसागर चैत्यभूमीवर अफाट जमलेला आहे आणि इथे पण सगळे आपले अंबरनाथकर भरपूर सगळे जनसागर जमलेला आहे. तर मी आज 6 डिसेंबर बाबासाहेबांना मानवंदना करते. करोडो भारतीयांच्या जीवनामध्ये उजेडाचं पर्व ज्या महापुरुषांनी आणून दिलं, अंधकारमय आयुष्यातून या देशातील करोडो भारतीयांना ज्यांनी प्रकाशमान केलं, त्यांच्या जीवनाचं सोनं केलं, त्या विश्ववंदनीय प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. बाबासाहेबांचं आयुष्याची जी काळरात्र होती ती 5 डिसेंबरची रात्री सुरू झाली. या ज्ञानसूर्यानं आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये 5 डिसेंबरचा तो बुधवारचा दिवस असेल, त्या दिवशी सर्व या देशातील पीडित समाजाला, बहुजन समाजाच्या हिताचं चिंतन करत बुद्ध आणि धम्म या ग्रंथाच्या धम्माच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या लिखाणाला त्यांनी अंतिम स्वरूप दिलं. आणि या काळरात्रीमध्येच बाबासाहेबांचं 6 तारखेला सकाळी 7 वाजता जवळपास महापरिनिर्वाण झालं. या भीम बाबाचा, दलितांच्या देवाचा, भारताच्या नेत्याचा झाला मृत्यूकाळ. गुरुवार दिवस होता, टाईम सकाळ. एका महाकवीनं 70-75च्या दशकामध्ये असं म्हटलं होतं की मंगळवारी बाबासाहेबांनी दिल्लीमध्ये मीटिंग घेतली, बुधवारी नेहरू संगे चर्चा केली, उगवला गुरुवार दिवस, 7 वाजायच्या टायमाचं, सूर्य उगवायच्या समयाचं झाला मृत्यूकाळ. गुरुवार दिवस होता, टाईम सकाळ. अशा या करोडो भारतीयांच्या जीवनावर ज्यांचं प्रकाशमान आयुष्य ज्यांनी केलं, त्या महापुरुषांना आजच्या या ठिकाणी भावपूर्ण आणि विनम्र असं अभिवादन. तुम्ही आम्ही बाबासाहेबांचं जे पोट पकडलेलं आहे, ज्ञानसूर्याचं, प्रज्ञासूर्याचं, ज्ञानाचा वसा घेऊन जो आपण चाललो आहोत, तो ज्ञानाचा वसा आपण अविरत चालू ठेवूया. हीच खऱ्या अर्थानं प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थानं आदरांजली अर्पण केली असं म्हणूया. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. या देशातील शोषित, पीडित आदिवासी समाज, बहुजन समाजाचे उद्धार करते ज्या महामानवाने या देशाचं संविधान लिहिलं, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या शरीराची म्हणजे स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता या देशातील शोषित, पीडित, वंचित जनतेचा विचार करून त्यांना संविधानाच्या माध्यमातून त्याचे हक्क अधिकार मिळवून या बाबासाहेबांनी मिळवून दिले. या महामानवाचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन. या निमित्त मी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. तालुका, जिल्हा उस्मानाबाद, नळदुर्ग माझं गाव. बाबासाहेब माझ्या नळदुर्गाला आले. तेव्हाच्या वक्ताला मी लहान होते. बाबासाहेब मी सासरवासी नव्हते, मला कोणी येऊ देत नव्हते, तरी मी का नाही काष्टा घालून बाबासाहेबाला अशी गेली. बाबासाहेबाला अशी पायाला असं धरले, बाबासाहेबाच्या पायाला धरले. बाबासाहेब म्हणले, बाई बेटा बाजूला बेटा. मी बाबासाहेबाला बघितलेली आहे. बाबासाहेब आहे ते म्हणून तुम्हाला एवढा मान आहे. आपण माणसात बसला, माणसात बाबासाहेबांनी बसविले. तर तुम्ही तुमच्या मुलाला शिक्षण शिकवा आणि बाबासाहेबाच्या त्यांच्या नक्काबरोबर करत जाऊ द्या. त्यांच्याबरोबर कोण नाही आता. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. संघटित व्हा, सगळे इच्छी करा, मन गुण चांगलं ठेवा. आता माझे लेकरच आहोत तुम्ही, आता माझी माय आहे म्हणा, माझी बहीण आहे म्हणा, जाणून ठेवा सगळ्याची. कारण तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन करते. आज 6 डिसेंबर दिनानिमित्त मी त्यांना मनपूर्वक मनापासून मानवंदना करते.
आणि आज आपण सगळे इथे खूप याच्यामध्ये जमलेलो आहोत. सगळेजण जनसागर इतका हे झालेला आहे आपल्यासाठी. खूप म्हणजे याचा दिवस आहे दुःखाचा म्हटलं तरी चालते. पण तरी बाबासाहेबांनी आपल्याला जे काही आपल्यावर जे कार्य सोपवलं आहे ते सर्वांनी म्हणजे आपल्या मनापासून म्हणजे आपला धम्म आणि त्याला पुढाकार देऊन पुढे कार्य करत राहावं, हीच मी माझी खरी मानवंदना समजेल. सर्वांचा फार दुःखाचा दिवस म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. आज आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला आणि गोरगरीब सुशिक्षित सगळ्या महिलांसाठी आज बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं आणि आज आम्हाला बापाचा दर्जा दिला आणि आम्हाला खूप मोठं स्थान आमच्या आज बाबासाहेबांनी मिळवून दिलं. आज आमच्यासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे आज हा महानिर्वाण दिन. आणि या महानिर्वाण दिनानिमित्त आज आम्ही सर्वच महिलांनी बाबासाहेबांना हार अर्पण करतो आणि मेणबत्ती लावतो आणि सगळ्या महिला मिळून इथं वंदन करतो. आणि आमचा आजचा हा दिवस म्हणजे फार दुःखाचा दिवस आहे असं आम्ही आजच्या दिवशी आम्ही हे करतो मानतो. गेल्या अनेक वर्षापासून अंबरनाथमध्ये हा जनसमुदाय जो आहे अशाच प्रकारे जमा होतो. 14 एप्रिल असो किंवा 6 डिसेंबर असो, आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करण्याकरता आपण दरवर्षी शेकडोच्या संख्येने इथे येत असतो. दरवर्षी हा जो उपक्रम आहे तो संयुक्त जयंती महोत्सव मंडळ अंबरनाथ, बुद्ध जयंती महोत्सव मंडळ अंबरनाथ आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने हा राबवला जातो. लोकांची व्यवस्थित सोयी करण्याची जी व्यवस्था असते ती समता सैनिक दल हे दरवर्षी पाहत असतं, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही आणि आपण आपल्या उद्धारकर्त्याला जे अभिवादन करण्याकरता आलेलो आहोत ते व्यवस्थित होईल, कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. या उद्देशाने आपण सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम करत असतो. यावर्षी 68वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यानिमित्त मी तमाम भारतीय बौद्ध महासभा, माझे सर्व सहकारी यांच्या वतीने आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करतो. नमो बुद्धाय, जय भीम. रोटरी क्लब भद्रावतीतर्फे 6 दिवसीय रोटरी उत्सव मेला तालुका क्रीडा संकुल भद्रावती येथे दिनांक 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आला असून मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे ऑडिशन 15 व 16 डिसेंबरला स्वागत सेलिब्रेशन हॉल भद्रावती येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळात होणार आहे. 6 दिवसीय होणाऱ्या या रोटरी उत्सव मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी रसिक प्रेक्षकांसाठी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लब आयोजन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे. रोटरी महोत्सव आयोजित करण्यात येते. दरवर्षी हा दिवाळीमध्ये असतो, परंतु यावर्षी इलेक्शन आल्यामुळे आम्ही क्रिसमसचा मुहूर्त धरून यावेळेस 20 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत तालुका क्रीडा संकुल भद्रावती येथे आयोजित केलेला आहे. या ठिकाणी दररोज 6 दिवस वेगवेगळे कार्यक्रम होणार आहे. पहिल्या दिवशी उद्घाटन होणार आहे, दुसऱ्या दिवशीपासून सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये फॅशन शो असो, विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला भाग घेता येणार आहे. या टप्प्यावरती जे मंगल कार्यालय आहे स्वागत सेलिब्रेशन हॉल इथे 15 डिसेंबर ते 16 डिसेंबर सकाळी 10 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत ऑडिशन घेतले जाणार आहे. ऑडिशन घेणाऱ्याला 200 रुपये फी आकारण्यात आलेली आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी ऑडिशन देऊन येणाऱ्या रोटरी उत्सवामध्ये भाग घ्यावा ही विनंती. धन्यवाद. या तारखेला मेळ्याचं आयोजन केलेलं आहे. हा मेळा 6 दिवसाचा ठरवलेला आहे आणि या मेळ्यामध्ये नुसतंच खाण्यापिण्याचं नाही तर त्यात काही स्पर्धाही ठेवलेल्या आहेत. त्या स्पर्धांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पहिला दिवस आहे उद्घाटनाचं. त्यात उद्घाटक साहेब खासदार साहेब प्रतिभाताई धानोरकर हा उद्घाटक असतील. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नवनिर्वाचित आमदार साहेब करण देवतळे असतील. सोबतच बरेचसे प्रमुख अतिथी म्हणून यांच्या
प्रमुख उपस्थित हे उद्घाटन होणार आहे। आणि दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये फॅन्सी ड्रेस हा 2 गटात अशी स्पर्धा घेण्याचं ठरवलेलं आहे। त्या स्पर्धेमध्ये 200 रुपये प्रवेश फी आहे आणि पहिलं बक्षीस 3001, दुसरं बक्षीस 2001 असं दोन्ही गटाला देण्यात येणार आहे। तिसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचं तिसरा दिवस म्हणजे वैयक्तिक गायन स्पर्धा आहे। त्या गायन स्पर्धेमध्ये सुद्धा 2 गट ठेवलेले आहेत। 7 वर्ष ते 14 वर्षाचा पहिला गट असेल, तर दुसरा गट आहे 15 वर्षापासून तर वर। त्या गटामध्ये सुद्धा 200 रुपये प्रवेश फी आहे आणि प्रथम बक्षीस 3001, द्वितीय बक्षीस 2001 असं ठरवलेलं आहे। त्यानंतर चौथा दिवस त्या दिवशी नृत्य आहे, वैयक्तिक नृत्य आहे। त्या ठिकाणी सुद्धा 2 गट पाडलेले आहेत। पहिला गट 7 ते 14 वर्ष वयोगट आणि दुसरा गट 14 ते वरचं गट आहे आणि त्यामध्ये सुद्धा 200 रुपये प्रवेश फी ठेवलेली आहे। त्यात बक्षीस 3001 आणि 2001 असं विभागून देण्यात येणार आहे। त्यानंतर 5वा दिवस आहे। 5व्या दिवशी सामूहिक नृत्य आहे, ग्रुप डान्स। त्यामध्ये 500 रुपये प्रवेश फी आहे, तर बक्षीस 5001, 3001 असं आहे। त्यामध्ये सुद्धा एकच गट आहे। अशा प्रकारे आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। 6वा दिवस सर्वांसाठी खुला आहे आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचं ऑडियन्स आहे 15 तारखेला। त्यामध्ये जे सिलेक्ट होतील त्यांनाच आम्ही त्या ठिकाणी संधी देणार आहोत। त्यासोबतच या मेळ्यामध्ये भरपूर काही आस्वाद घेण्यालायक नवनवीन पदार्थांचा मेळा लागणार आहे आणि विविध मनोरंजन आहे। त्यामध्ये आपलं फटाका शो आहे आणि सोबतच तंबोला कार्यक्रम आहे आणि तंबोला कार्यक्रम सगळ्यांना आवडणार आहे। त्यामुळे त्यात लोकांची पाहिजे तशी गर्दी येणार आहे आणि त्यामुळे त्या तंबोल्यामुळे बरेच लोक आकर्षित होणार आहेत। यावर्षीचा मेळा उशिरा का होईना पण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तो आमच्या रोटरी क्लबतर्फे सर्वांना भद्रावतीवाल्यांना एक मेजवानी राहणार आहे। त्यासाठी हा मेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळातर्फे 15 डिसेंबर रोजी 34वी अखिल भारतीय धम्म परिषद जयसिंगपूर येथील वैशाली बुद्ध विहारामध्ये संपन्न होत आहे। याबद्दलची माहिती भंते डॉक्टर यश कासेपायन यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना दिली। भंते डॉक्टर उपगुप्तजी यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होणार असून यावेळी भंते डॉक्टर उपगुप्त, भंते प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल, भंते प्रज्ञाशील, भंते करुणानंद, भंते आनंदस्तवीर, भंते संबोधी भिक्खुनी, बुद्धकन्या, धम्मचारिणी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि 34वी धम्म परिषद आहे, तर प्रत्येक धम्म परिषदेला विदेशातील आणि महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे भिक्खू संघ तर येतच असते, पण विद्वान भिक्खू संघ तर विद्वान आहेत, जाणकार आहे, पण गृहस्थसुद्धा विद्वानांनी अनेक देशातून येऊन तिथं भेटी दिलेल्या आहे आणि मान्यवर मुख्यमंत्री 7-8 वेळा महाराष्ट्राचे मान्यवर मुख्यमंत्रीसुद्धा येऊन गेलेले आहे। सुशील कुमार शिंदे, हांडोरे साहेब, काय अशोक म्हणजेच नांदेडचे आपले, काय तर सर्व अनेक मुख्यमंत्री तिथं, विलासराव देशमुख, सर्व अनेक मुख्यमंत्री तिथं येऊन गेले। यावर्षी आपल्याला मी निमंत्रण देतो, मोठ्या संख्येनं आपण जयसिंगपूरच्या या धम्म परिषदेला यावं। धम्म परिषदेचा उद्देश आहे म्हणजेच बाबासाहेबाच्या दृष्टिकोनातून बुद्धाच्या धम्माकडे जाणे आणि एक चांगल्या रीतीनं परिपूर्ण माणूस म्हणजे त्याच्या जीवनातले सर्व दुःख समाप्त होऊन सुज्ञ सुसंस्कृत माणूस निर्माण होणे, हे त्या बुद्ध या धम्म परिषदेचे उद्देश आहे। आणि समस्त नागरिकांना जिथपर्यंत हा लॉर्ड बुद्धाचा व्हिडिओ जाईल तर त्याचे म्हणजे आता वर्तमान अध्यक्ष प्राचार्य कर्णिक प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर कर्णिक सर आहे, सचिव रमेशराव कांबळे आणि सर्व लोक आहे। संस्थाक मंडळ तर खूपच मोठं आहे, बुवा कांबळे साहेब, विराट हाले साहेब, गुरुजी, सर्व लोकांनी शिक्षकांनी ही संस्था स्थापन केली होती। आज मात्र हा वटवृक्ष झालेला आहे आणि खूप सुंदर बुद्ध विहार आहे। आपण तिथं या, हे तर धम्म परिषद झाली आणि तिथं मी नेहमीच राहतो,
पाली भाषेला आता शिवाजी विद्यापीठामध्ये पाली भाषा सर्टिफिकेट कोर्स सुरू झाला आहे. माझ्याशी पाली भाषेशी चर्चा करा तुम्ही. आणि अजूनही बुद्धाच्या धम्माच्या संबंधानं मी असं म्हणत नाही का मला सर्व कळते म्हणून, पण आपण नेहमी धम्माची चर्चा करत राहिलो पाहिजे. पुन्हा लॉर्ड बुद्धा चॅनलनं विशेष रूपानं दयानंद जिरगे हे वारंवार आम्हाला भेटत असतात आणि त्यांनी आज माझी मुलाखत घेतली. आता जबाबदारी त्यांची आहे का ही मुलाखत ते किती लोकांपर्यंत पोहोचवतात हे महत्त्वाचं आहे. काय पुन्हा म्हणजे सर्वांच्या प्रती कुशल कामना करून निमंत्रण देतो. 15 डिसेंबर 2024ला रविवार आहे. या वेळेला काय आपण आपापल्या गावातून मोठ्या संख्येने या. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस नांदेडच्या वतीने गोविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ईव्हीएम हटाव देश बचाव जनजागृती स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत असून येणाऱ्या निवडणुका ह्या मतपत्रिकेनुसारच घेण्यात याव्यात अशी मागणी जोर धरत असून या मोहिमेला युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाला काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष कुमार कुर्तडीकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात आणि आपल्या महाराष्ट्राचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत नानाभाऊ पटोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही नांदेडमध्ये ईएम हटाव देश बचाव ही स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली आहे यशवंत कॉलेज परिसरामध्ये. किंवा भविष्यात आता जे मागच्या विधानसभा आणि लोकसभा इलेक्शनमध्ये जे ईव्हीएम मशीनमध्ये जे घोटाळे झालेत याच्यामुळे आमचं म्हणणं एवढंच की भविष्यातील ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत, महानगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ह्या ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घ्यावी एवढीच आमची युवकांची आणि विद्यार्थ्यांची इच्छा आहे. मी कुमार कुर्तडीकर, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष. महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये जे सरकार आलेले आहे ते ईव्हीएम सरकार आहे. कारण त्यांच्यामध्ये बरेच घोटाळे अफरातफर झालेले आहे. त्यामुळे या सर्व देशाची आमच्या महाराष्ट्राची सर्वांची मागणी आहे की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या तरी कमीत कमी बॅलेट पेपरवर मतपत्रिकेवर व्हाव्या म्हणून विद्यार्थ्यांनी व युवकांनी जन आंदोलन सुरू केलेलं आहे. त्याचं समर्थन करण्यासाठी आज आम्ही यशवंत महाविद्यालयासमोर आलेलो आहोत व त्याच्या समर्थनात आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनात सर्व फादर बॉडी, युवक काँग्रेस, NSY इथे आम्ही आलेलो आहोत. मतपत्रिकेवर जर निवडणूक झाल्या तर पारदर्शकता निर्माण होईल व आपला लोकप्रतिनिधी हा व्यवस्थित निवडला जाईल. कारण आजचं ईव्हीएम मधून निवडून आलेले लोक आहेत त्यांना आम्ही ईव्हीएम सरकार म्हणू शकतो. कारण टेक्निकली भरपूर काही अफरातफर ही कालच्या निवडणुकीमध्ये झालेली आहे. मैं नाज शेख, कांग्रेस महिला जिला उपाध्यक्ष. अभी हाल ही में जो विधानसभा इलेक्शन के जो रिजल्ट आए हैं उसमें महाराष्ट्र के लोगों में नाराज़गी देखी जा रही है. उसके लिए हमने कांग्रेस कमेटी की तरफ से जन जागृति स्वाक्षरी मुहिम चालू की है जिसमें बहुत सारे युवाओं ने हमें समर्थन दिया है और सब लोगों की यही मांग है कि आने वाले जो भी इलेक्शन है वो इस बैलेट पेपर पर लिए जाए. राजवीर मूवी येत्या 20 डिसेंबर रोजी संपूर्ण भारतभर एकाच वेळी प्रसारित होईल अशी माहिती चित्रपटाचे हिरो सुहास खामकर यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. सध्या सामाजिक विषय बनलेल्या ड्रग्स, गांजा या व्यसनांमध्ये तरुणाई गुरफटलेली असून या विषयावर चित्रपटाची कथा लिहिली असून याला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास खामकर यांनी व्यक्त केलाय. यावेळी सर्व कलाकार उपस्थित होते. की पूर्ण टीम भले मी या पिक्चरमध्ये मी अभिमानाने नाव लावतो ॲज प्रोड्युसर, पण प्रत्येकाने कुठलं ना कुठून ते त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं आहे आर्थिक याच्यामध्ये सुद्धा छोटी काय असते. कारण का मी ते एक विजन खूप मोठा होता. मुंबई, महाराष्ट्र, जैसलमेर, राजस्थान, गोवा
हे आपल्या देशामध्ये आम्ही शूट केलं. त्याच्या व्यतिरिक्त अझरबैजानमध्ये मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो की अझरबैजानमध्ये हिंदी चित्रपट हा आपला पहिला शूट झाला आहे त्या देशामध्ये. ह्याच्या अगोदर एक साऊथचा पिक्चर शूट झालेला, त्याच्यानंतर हिंदी चित्रपट हा आपण फर्स्ट अझरबैजानमध्ये शूट केला. त्याच्यानंतर ओमान, मिडल ईस्ट, मस्कतमध्ये आम्ही शूट केलं आणि थायलंड, फुकेट तिकडे शूट केलं. तर बजेट हा खूप चांगला पाहिजे होता आणि हातभार लावला लोकांनी आणि आम्ही ते करून दाखवलं. त्याला मला सांगायला चांगलं वाटतं. जो रोल है वो नीना गायटोंडे का कैरेक्टर माझं नाव राशी आहे. माझी मराठी व्हेरी पुअर, आय डोंट अंडरस्टँड, तो हिंदी इज फाइन. सो नीना गायटोंडे का कैरेक्टर है, तो जाकिर हुसैन सर है, मैं उनकी बेटी का किरदार निभा रही हूँ. और मैं अपने पापा के साथ मिलकर जो मूवी में ड्रग कार्टर चलाती हूँ. तो जो ये फाइट है मेरी मूवी में वो राजवीर देशपांडे के अगेंस्ट. तो बहुत ही अच्छा ट्विस्ट एंड टर्न लेके कैरेक्टर लेके आ रही है. नीना गायटोंडे बहुत ही स्ट्रॉन्ग वुमेन है. आपको बहुत मज़ा आएगा. काफ़ी सस्पेंस है, थ्रिल है मूवी में और एक्शन भी है जो कि सर ने काफ़ी अच्छे से निभाया अपना रोल. और मेरा नेगेटिव कैरेक्टर है इस मूवी में. एक एनसीबी ऑफिसर का कैरेक्टर है जो करप्ट है, वो ड्रग्स माफिया है एक्चुअली, और राजवीर के कैरेक्टर के पीछे पड़ा रहता है. तो ये राजवीर और गणेश वांगड़े जो कैरेक्टर है उसमें बहुत इंटरेस्टिंग फाइट सीन्स है जो पब्लिक को देख के बहुत अच्छा लगेगा. और बाकी मूवी में पूरा मसाला एंटरटेनमेंट है, साथ में एक अच्छा मैसेज भी है कि ड्रग्स ओवरडोज से कैसे बचा जाए, उसका एक सोल्यूशन भी देने की कोशिश की है हमने. तो ये सब मस्ट वॉच मूवी, सब फैमिलीज को जाके देखना चाहिए. बहुत ही क्लीन मूवी आहे और बहुत ही अच्छे मेसेज के साथ. त्याचं व्यसन करायला लागतो, त्यामध्ये जर तो अडकतो तर त्याचं घर कसं त्यामध्ये सर्वाईव्ह करतं आणि कसं त्यामध्ये अडकून वेगवेगळे प्रॉब्लेम्स त्यांना येतात. तर त्या मध्यमवर्गीय कुटुंबातील एका तरुणाची स्टोरी आहे. तो तरुण जेव्हा या रॅकेटच्या खोलापर्यंत जातो तर त्याला समजते की ह्याचं रॅकेट फार मोठं आहे. तर ते मुंबईतून चालू झालेलं आहे आणि हे कॅरेक्टर मोठ्या प्रमाणात तो कारवाया करतो. तर त्यामध्ये आपण शूटिंग जे इथे केलेलं आहे ते मुंबई, गोवा, राजस्थान, जैसलमेर, बाहेर इंडियाच्या बाहेर जे शूटिंग झालेलं आहे ते अझरबैजान, बाकू, ओमान, थायलंड, फुकेट आणि या ठिकाणी हे शूट झालेलं आहे. फॅमिली बघण्यासाठी आहे. आणि ड्रग्ज हे काय आहे हे अगदी लहान असल्यापासूनच मला वाटतं त्यांना माहिती दिली पाहिजे आपल्या मुलांना असेल म्हणजे प्रत्येकांना. तर ती जी सुरुवात आहे ते मला वाटतं आमच्या राजवीर मूवीतून आम्ही करतोय. तर याच्यासाठी फक्त ही मूवी साईन करण्याचं कारणच हे होतं की यामधून एक सामाजिक संदेश देण्याचं काम होतं आहे आणि ह्या कारणास्तव मी ही मूवी साईन केलेली आहे. आणि याच्यातून मला वाटतंय येणारी यंग जनरेशन आहे त्याच्यामधून त्यांना एक सीख मिळणार आहे की हे किती वाईट आहे आणि याच्यापासून किती लांब राहिलं पाहिजे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात लोकशाही वाचवण्यासाठी ईव्हीएम हटाव देश बचाव संविधान बचावचा नारा देत मोठी स्वाक्षरी मोहीम राबविली जात असून याच धर्तीवर राळेगाव तालुक्यात ईव्हीएम हटवण्यासाठी 50,000 स्वाक्षरीचा संकल्प काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार असून या मोहिमेची सुरुवात गावागावात जाऊन राळेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती 9 डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान पदाधिकारी असलेले माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निलेशभाईचा तो प्रोग्राम जो आहे मुळात हा आहे की हा प्रोग्राम ठरलाच पाहिजे होता, तो ठरल्या गेलेला म्हणजे EVM हटाव आणि देश बचाव, EVM हटाव संविधान बचाव ही आमची भूमिका असणार आहे. आणि म्हणून ही यात्रा केव्हाच निघायला पाहिजे होती. ज्यावेळेस नरेंद्र मोदींनी मागणी केली तेव्हासुद्धा म्हणजे पण आम्ही या इक्विपमेंटचा, त्या मशीनचा दुरुपयोग केला नाही, मशीनचा लोकांची मतं चोरण्यासाठी वापर केला नाही. आणि म्हणून अनेक दिवस आम्ही देखील छान करायला कारण ती मशीन आम्हीच सुरू केली होती. पण ज्या ज्या प्रगत देशांनी ही मशीन सुरू केली त्यांच्या लक्षात आलं की ते पार्शॅलिटी होऊ शकते, त्याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतं, मशीन हॅक होऊ शकतात. आणि हे सगळं लक्षात घेतल्यानंतर प्रचंड पुरावे समोर आल्यानंतर 1% इलेक्शन कमिशन एकही वाक्य बोलायला तयार नाही. आणि म्हणून आम्ही सह्यांची मोहीम ऑलरेडी आम्ही सुरू केलेली आहे. लाखो सह्या घेऊन आम्ही ते पाठवणार. आणि त्याच्यानंतर राहुल गांधीच्या नेतृत्वात आमच्या सगळ्या राहुल गांधी येऊ अगर न येऊ आम्ही देखील गावागावामध्ये जाऊन खेड्याखेड्यामध्ये जाऊन तसे आम्ही आभार मानणार आहोत ना, तर त्याच वेळेस EVM हटाव हा देखील आमचा प्रचंड मोठा नारा असणार आहे. आमचे अनेक लोक सांगतात तुम्हाला मतदान केलं पण तुम्हाला आमचं मत गेलं कुठं, ही सगळ्याची शंका, ही सगळ्यांची प्रचंड मोठी भीती आहे, सगळ्या प्रचंड मोठा संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी आपण म्हणतात त्याप्रमाणे जर महाराष्ट्रामध्ये त्यांना दौरा होत असेल तर आम्हाला प्रचंड आनंद होईल. तसे आमचे K. राजू आहे किंवा आमचे प्रभारी आहे त्यांना देखील सांगून आम्ही होत असेल तर निलेशभाईच्या मताप्रमाणे जर नॅशनल हायवे 7मधून निघत असेल तर ते सुद्धा आम्ही सूचना करण्याचे प्रयत्न. पण आम्ही मात्र हा लढा सुरू केलेला आहे. 100% लोकांच्या मतांपासून लोकांना वंचित ठेवण्याची भूमिका ज्या देशात होत असेल लोकशाहीचा खून आहे. लोकशाहीचा खून करण्याच्या विरोधामध्ये आम्ही सगळे एक समय औचित्य करून आता हात घालून लढा देऊ. आणि ज्याप्रमाणे दिंडी यात्रा कोणती ती चळवळ आहे, दांडी यात्रा, चलेजावची चळवळ सारखी ही लोक चळवळ जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत हे निगरगट्ट लोकशाही मारक लोक थांबणार नाही. त्याने करणार बोललं पाहिजे ना. आणि वर्ल्ड वाईड आहे ना, वर्ल्ड वाईड आहे. 80% मतं एकट्या पुतीनला कशी मिळू शकते, डोनाल्ड ट्रम्प तो घेऊन गेला आहे. पूर्ण जागतिक स्तरावर आहे ही बदमाशी सुरू आहे. म्हणून या EVMच्या संदर्भात आम्ही अत्यंत कॉशियस आहोत, अलर्ट आहोत. EVM हटाव आणि जो गोष्टी मतदाराचा ज्यावर विश्वास आहे हरकत काय आपली याच्यावर अब्दुलजी स्वातंत्र्याची 25 बॅलेट आहे ना, जर मतदार एवढे विश्वास दाखवतात तर मग आपल्याला हरकत काय करायला, ज्या काय हरकत आहे तुम्हाला करण्याचा डर कशाची आहे, विषय काय त्यात फार मोठी पराक्रमी आहे ना. विशेषतः यावेळेस BJPला मतदान मिळण्याची प्लस पॉईंट काय होते, शेतकऱ्याला भाव दिला, बेरोजगार दूर केली होती, महागाई कमी केली होती, डिझेल पेट्रोलचे भाव कमी केले होते, गॅसचे भाव कमी केले होते, वस्तूचे भाव कमी केले होते, GST कमी केला होता, नोटबंदीचे सगळे मागे घेतले होते. होतं काय, एकही प्लस पॉईंट नव्हता. उलट जे प्रचंड बदमाश, प्रचंड नालायक, प्रचंड भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन तुम्ही इलेक्शन जिंकलेलं. त्याच्यामुळे अत्यंत अस्वाभाविक अनैसर्गिक जास्त विश्वास. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, या निवडणुकीवरती EVM वर न घेता बॅलेटवर घ्यावं अशी काँग्रेसची भूमिका राहील किंवा मग काही बहिष्काराची वगैरे काही भूमिका राहील आपल्याला? कुठलेही बहिष्कार आम्ही टाकणार नाही, कारण बहिष्कार हा घातक आहे. आम्ही सनशील मार्गाने लढू ना, म्हणजे कुठलेही इलेक्शन साधा बॅलेट पेपर, कारण मानव जगातला सगळ्यात मोठा अत्यंत अविश्वसनीय व्यक्ती कोण आहे, सगळ्यात पॉयझनस प्राणी कोण आहे. सत्तेसाठी आणि संपत्तीसाठी माणूस काहीही करू शकतो. म्हणून या देशातला एक नेता गोधरा हत्याकांड घडून नेता झाला. 2000 मुस्लिमांची कत्तल झाली आणि कत्तल ही जर तुम्हाला घोषणा वाटत असेल, त्याच्यानंतर पुलवामामध्ये जाणीवपूर्वक घडवलेली घटना करून जर तुम्ही नेते होत असाल तर हिटलर नंतर त्यांचाच नंबर आहे. आणि म्हणून या संदर्भात आम्ही निश्चित लोकशाही जगवण्यासाठी वाटेली भूमिका आम्ही घेणार. आणि जे सगळे बॅलेट पेपर आलेले आहे ते सगळेच तुमचा लेख आहे. पुढे देशोने तुम्ही पुढे जाणार की एकही सत्ताधारी माणूस बॅलेट पेपरमध्ये उच्चांक का नाही गाठू शकला, कुठेच नाही. महाराष्ट्र ऑल ओव्हर महाराष्ट्र एकाही माणसाला मताधिक्य का नाही मिळालं बॅलेट पेपरमध्ये. त्याच्यामुळे आमचा संशय जास्त बरा 100%. तुझं काम असं कसं होते ते पाहून घेतो, त्याच्यानंतर झालंच असेल तर तुझं बिल कसं निघते ते पाहून घेतो. हे आम्हाला बिलकुल शोभणारी बाब नाही. आणि म्हणून अत्यंत संवेदनशील पद्धतीने, कारण सुदैवाने किंवा योगायोगानं अरिंद्र वाढवणकर हे सुद्धा विरोधामध्ये होते. कारण आदरणीय नानाभाऊंचा ग्रुप होता, दीपकभाई अमरावचा ग्रुप होता, त्या ग्रुपसोबत हे सुद्धा राहायचे, आम्ही सुद्धा भांडायचो. नव्हे तुमचे कोणते कोले नाही शकत ना, दिलीपराव कोले ही सगळी म्हणजे खूप सुंदर कामं करायची. कधी कधी सर्वात जास्त कामं यांचीच राहायचे. पण मला एकही टक्का जेलसी किंवा कुर्सीत भावना माझ्या मनात आली नाही. कारण ठेकेदारांचं सुद्धा सिलेक्शन काय असतं ते प्रक्रियेप्रमाणे असतं. टेंडर प्रोसेस अडॉप्ट करणं, नंतर टेंडर भरणं, त्यांचे काय निकष पूर्ण करणं, अशा प्रकारे या लोकांना कामं मिळतात. आणि म्हणून दडपशाहीनं काही दिवस लोक तुमचं ऐकू शकतात, हुकुमशहाचं लोक काही दिवस ऐकू शकतात.
पण जास्तीत जास्त हुकुमशाही जर वाढली तर मुसोलिनी जसा माझ्या देशामध्ये म्हणजे जगामध्ये मारला गेला, त्याच्यानंतर हिटलर मारले गेला, तर अशा प्रकारे अहंकाराच्या भावनेने उन्मत्त होऊन मदोन्मत्त होऊन लोकांवर दडपशाही निर्माण करणं, हुकुमशाही निर्माण करणं हे लोकशाहीला मात्र अपेक्षित नाही. पत्रकार समज तुम्ही माझी बातमी अशी कशी दिली, उद्या तुला पाहून घेतो. अरे हे पत्रकार आहे. पत्रकार हा म्हणजे लिबर्टी ऑफ थॉट, फेथ, बिलीफ अँड वर्शिप म्हणजे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि पूजा हे ज्याला त्याला स्वतःच्या मानसिकतेप्रमाणे समाधानाप्रमाणे करण्याची मुभा आहे. आणि म्हणून माझ्याविषयी तुम्ही लाख लिहिलं जरी असेल, कधी कधी आमच्या दिवशी बातम्या येतात विरोधात येतात ना. समजा मागे पुढे 2-3 दिवस जर मागे पुढे लेट झाला मी तर बातम्या येतात ना, का येतात की नाही? तर हो का नाही? तुमच्यावर माझी नाराजी नाही, 1% नाही. समजा 2-3 दिवस जरी मागे पुढे झाले ना, समजा फ्लो जरी थांबला तरी बातम्या आल्याशिवाय राहत नाही. मी 1% बातमीपत्रात इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.